बंधन अंधश्रद्धा. एक सुशिक्षित घर होतं आणि सगळे लोक धार्मिक होते. भागवतामध्ये जायचे, शिवपुराणामध्ये जायचे, सामुदायिक प्रार्थनामध्ये जायचे. सगळ्यांच्या मनावर सुसंस्कार घडले होते आणि पोरगा सुशिक्षित होता. नोकरी लावून दिली, लग्न करून दिलं, पत्नी घरी आली. काही दिवस निघून गेले. मुलांना आपल्या हातातलं कडी विकले, अंगठी विकली, गळ्यातला गोप विकून त्या मुलांना शिकवलं. वावर गाण लावलं, शेत त्याला शिकवलं. काही दिवस निघून गेले. पत्नी सून आली घरात. शिकलेलीच होती ती भागवत ऐकणारीच होती. त्यांच्या गावात नेहमी भागवत होत होते. तिच्या मनामध्ये, तुम्हाला माहीत आहे, शिक्षणामध्ये सहकारिता नसेल, सहकार्याची मुख्य भावना ह्याची शिक्षणांचे मुख्य उद्दिष्ट जाणं आणि सहकार्याविना शिक्षणा महत्त्वाची नाही, हे राष्ट्रसंघाची उभी आहे. आपण शिकतो कसं? आता मी समजा अभ्यास केला, 1964 वर्षापासून अभ्यास करतो आम्ही संत साहित्यांचा 7व्या वर्गात असतानापासून. हा अभ्यास जर समजा मी पैसा कमावण्यासाठी, प्रसिद्धीसाठी केला असता, मला जीवनामध्ये शांतता नसती. पैसा असता. सायंट्री इन्स्पेक्टरची मला ऑर्डर आली, 10 महिन्याचं ट्रेनिंग, आणि त्या ट्रेनिंगनंतर लगेच ऑर्डर. माझ्यासोबत एक रामट्याकी गेला. मी ऑर्डर सोडली 7व्या वर्गात असताना. माय एम इज लाईफ नावाचा एक निबंध लिहिला. त्या निबंधामध्ये मी नोकरी करायचं नाही ठरवलं. काय व्हायचं? गुरुजी, डॉक्टर आणि संत. निबंध आहे आजही, असेल कदाचित. तेच ठरवलं. सायंट्री इन्स्पेक्टरची ऑर्डर आली, वनरक्षकाची ऑर्डर आली. मी कारण माझं ध्येय पैसा कमावणे नव्हतं. ते सोडलं मी आणि जीवन जगलो. आपल्या लोकमान्य विद्यालय आहे वणीला, तिथं प्रवेश मिळण्यासाठी राम शेवाळकर त्यांच्याकडे गेलो. आमचे वडील मला घेऊन गेले. त्यांनी विनंती केली, म्हणे मुलगा हुशार आहे, प्रवेश द्या. म्हणे फी भरावं लागते. भुरचंडी सर होते आमचे, ते भेटले त्यांना. बरं बाबा, म्हणे उद्याचीच मुदत आहे, 15 रुपये घेऊन ये. 7-8 घरी फिरलो, मामाकडे, काकाकडे, या पाटलाकडे, त्या पाटलाकडे. नाही, कोण विचारते गरीबाला? कोणीच दिले नाही. अरे आवताच्या बैलाले कोणी कडबा टाकते, ढेप चारते, ढग्याला कोण चारते? फक्त माणसाचं रक्तमांस पाहिजे माणसाला, माणसं नाही पाहिजे. कालही तसंच होतं, आजही तसंच आहे. मिळाले नाही 15 रुपये, नाही घेऊ शकलो ॲडमिशन. बरं झालं, जे होते ते बऱ्यासाठीच होते. आज मी महालमाळी बांधली असते, वैभव विलास असता, गाड्या गोड्या असत्या, पण तुमची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं नसतं. आज पूर्ण समाज म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की जीवन त्यासाठी जगलो पाहिजे आपण. जीवन तुम्ही एक 5 स्टेप आहे: निर्वाह, सुविधा, आराम, विलास, विनाश. 5 स्टेप आहे. निर्वाहासाठी कष्ट करा, आपल्या कष्टाने निर्वाह करा आणि उचित करा. साधक बाधक विचार करा, कसा निर्वाह करू नका. ज्या अन्नानी मन बिघडते, ज्या कपड्यांनी कातडी खराब होते, टाळा ते. खाना पिना रहना पहनना सात्विकी करना सभी हो नेक हरदम साच ही मत झूठ में भूलना कभी. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवा. पुढे सांगतच आहो मी की उपासक, अभ्यासक, संशोधक, समीक्षक, परीक्षक आणि निरीक्षक, नियंत्रक, 7 प्रकारचे लोक आहे आपल्या समाजामध्ये. आपणाला या स्टेपमधून जावं लागणार आहे. उपासक बनणं म्हणजे काही देवाची पूजा करणं, व्रतवैकल्यक्रम जीवन झालं असं नव्हे. त्या देवाच्या पूजेचा अभ्यास केला पाहिजे आपण. त्या अभ्यासातून आपल्याला काय प्राप्त करायचं ध्येय ठरवलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे.
संशोधनानंतर समीक्षा केली पाहिजे आपल्या. मी इतके ग्रंथ वाचले, मी इतक्या देवाची पूजा केली, मला मिळालं काय? केली का समीक्षा कोणी? देवाची आराधना करतो. अरे कोरोनाच्या वेळेस कोण कामी पडलं? कोणी कामी नाही. मैत्री करा पण विचार करुनी सांभाळा संसारी. मैत्री करा पण विचार करुनी सांभाळा संसारी. विश्वांच्या या अनेक वाट जपा काटेरी. म्हणून सांगतो सावध व्हारे, म्हणून सांगतो सावध व्हारे. तुम्ही स्वतःचे सुजन हो जीवन जगा सुजन हो जीवन जगा सुजन हो जीवन जगा जीवन जगा जीवन हो जीवन जगा सुजन हो जीवन जगा. जेते आपुल्या धनी जीवांचे कोणी नसेर कुणाचे. सुजन हो जीवन जगा स्वहिता. भाऊ बहिणी सगळे सोयरे अगणित नाती गोती. आली गरीबी मग ते सारे कोण कुणाचे न होती. संकटी जे नाकामाचे काय बरे कामाचे. सुजन हो जीवन जगा स्वही. जीवन म्हणजे एक खेळ नाही, मजाक नाही भाऊ. जीवन जगणं सोपं आहे. ढोरं डुकरे जीवन जगते. माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर जीवन जगणं महत्त्वाचं नाही आहे, जीवन घडवणं महत्त्वाचं आहे. आपल्या संतांनी जीवन घडवलं आहे. गाड्या घोड्या सोडल्या आहे, महालमाड्या सोडल्या आहे. त्यांना गरज नव्हती. माझ्या बोलण्याचा मतितार्थ असा नाही आहे तुम्ही मालमाड्या बांधू नये, गाड्या घोड्या घेऊ नये. वस्तू माणसाजवळ कोणती असावी हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. जी वस्तू माझ्याजवळ आहे तिचा वापर कसा केला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. मगाच आमच्या रमाकांनी सांगितलं, या गावामध्ये वर्गणी देणारे लोक नसते तर आम्ही स्टेजवर आलो नसतो. पैसा पाहिजे. धन हे गरिबांचे रक्त समजून वागवतं श्रीमंत. आणि धन ही गावाची दौलत म्हणून व्हावा मान तिचा. राष्ट्रसंतांची ओवी आहे राजे हो. श्रीमंताने असं समजू नये मी पैसेवाला. अरे तुझ्याजवळ आलेला पैसा गरिबाच्या रक्ताचा आहे बाबाजी. तुझ्या वावरात गरिबानं कष्ट केले, घाम गाळले, घामानं शर्ट ओलं झालं, रक्ताचं पाणी केलं म्हणून तुझ्या घरी माल येऊन पडला. अशी समज आमच्या श्रीमंत लोकांची असली पाहिजे. आणि गरिबांची समज अशी असू नये तो का लेकाचा. नाही नाही नाही. संकट पडलं तर बाबाजी त्याची साथ तुम्हाला मिळते. लक्षात घ्या. लग्न अडलं तर त्याची साथ, मंडप नाही झालं त्याची साथ, बिमार पडले त्याची. कोण म्हणते पैशाची साथ नको. माणसाच्या जीवनात पैसा पाहिजे. जीवनाशी आवश्यक धन, प्रथम कार्याचे प्रारंभ साधन. परी पदोपदी पाहिजे सुवर्ण, विचारधन आधी हवे. धन सांभाळताना विचारधनाची गरज आहे. विचारधन असेल तर गुणवंताला या म्हणती तया मिळे सन्मान. बना हो बना तुम्ही गुणवान. बना हो बना तुम्ही धनवान नाही म्हटलं गाण्यात, गुणवान बन. म्हणजे गुणवान बनलो का पैसा तुमच्या मागं धावते राजे हो. अनुभव आहे आमचा. म्हणून आपण या स्टेपमधून जायचं आहे. संतांना ओळखताना, संतांचा शेजार करताना, देवाची पूजा करताना तुम्हाला आणि मला उपासक बनायचं आहे, अभ्यासक बनायचं आहे, संशोधक बनायचं आहे, समीक्षक बनायचं आहे, परीक्षक बनायचं आणि नियंत्रक बनायचं आहे. लक्षात घ्या. 5-6 गोष्टी आवर्जून तुम्ही आणि मी केल्या पाहिजे. हा पहिला विषय झाला. लक्षात घ्या. ज्ञान संताने कथिले, ज्ञान संताने कथिले. ज्ञान
ज्ञान संतांनी कथिले परी पाहिजे पाहिले. संतांनी ज्ञानाचं कथन केलं. ते कथन ऐकण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी, धार्मिक बनण्यासाठी, सात्विक बनण्यासाठी या 7 स्टेप प्रत्येकाने लक्षात ठेवा. उपासक बना. उपासक बनण्यासाठी विषयांचा, विकारांचा त्याग करा, अवगुणांचा त्याग करा, मन शुद्ध करा, अंतःकरण पवित्र ठेवा, बुद्धी स्थिर ठेवा, चित्त शांत ठेवा. हे करावं लागेल आपल्याला. इथं जर बिघाड झाला मित्र हो, उपासक बनता येणार नाही. या उपासकामध्ये दृढ राहण्यासाठी अभ्यासक बनलो पाहिजे. अभ्यास केला पाहिजे संत साहित्यांचा. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अर्थच कळला नाही, त्याचा अभ्यासच केला नाही, त्यातलं तथ्यच कळलं नाही, तर उपासक कसे बनाल? आणि अभ्यासक बनताना संशोधक बुद्धी असायला पाहिजे. शोधक बुद्धी नाही. तिथून ज्याही शोधून पाहिला तयासीच अर्थ सापडला, येरा असूनी अलभ्य झाला प्राणी मात्राशी. आपण संशोधक बनलो पाहिजे. जे जे आपण अभ्यास केला, उपासक बनलो, संशोधक झालं, त्याची समीक्षा केली पाहिजे. मी इतक्या जीवन जगताना इतकं आम्ही केलं, याची समीक्षा काय? त्याची परीक्षक बनलो पाहिजे, नियंत्रक बनलो पाहिजे. हे बना. मग ते ज्ञान मग शिकवताना आता तुम्हाला एक प्रश्न पडला आहे, अनंत महाराजाचं कीर्तन आहे की नाही, ते काही कामाचं नाही आहे ना. लक्षात घ्या. मी ज्ञान ते नाही समजून सांगून राहिलो आज. ज्ञानाचे आम्ही 3 प्रकार सांगतो. कुठे? कोणते? परोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञानी, अपरोक्ष ज्ञान. आज मला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या हृदयामध्ये घुसून मी सांगून राहिलो की शैक्षणिक ज्ञान, सामाजिक ज्ञान, धार्मिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि पारक ज्ञान. आपला जीवन जगत असताना इतक्या गोष्टीचा संबंध ठेवावा लागणार. शैक्षणिक ज्ञान प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शैक्षणिक ज्ञान घेतलं पाहिजे. प्रथम पाया आहे. मुलगा 5-6 वर्षाचा झाला की अगोदर तुम्ही त्याला संत बनवता का विद्यार्थी बनवता? शिकलो पाहिजे आपण. लक्षात घ्या. शिक्षणामध्ये नुसतीच अक्षरोख नाही आहे. शिक्षण शिकणाऱ्या मुलांनी आपल्या मनामध्ये सहकारिता भावना जागी केली पाहिजे. सहकार्य. शिक्षण कासाठी आहे? मी डॉक्टर झालो, 19 वर्ष डॉक्टरचा धंदा पापडला केला. मी या धंद्यामध्ये लोकांना सहकार्य केलं. पैसा नसेल तर खिशातला दिला, नसेल तर ठेवला. जेवताना ताटावर ताट सरकवून गेलो, पण 5 रुपये फी घेतली नाही. म्हणण्याचा मथितार्थ असा, मी काय माझा पोवाडा गाऊन नाही राहिलो. जे आपण शिकलो ते शिक्षण कशासाठी कामी आणायचं हे महत्त्वाचं आहे. समज आली मजजवळ, मी काही सांगत गेलो चालते का? मी तुम्हाला म्हटलं की अमुक शंकराचा नामजप करा, तुमचं पोरगं पास होऊन जाईल, जमल का बाबाजी? जावई चांगला मिळेल, जमल का बाबाजी? मलाही सांगता येते, काही सांगून मलाही कमाई करता येते. पण मित्र, मला कमाई का नवे वैद्य आणि अर्थाचे भुकेले भलते पा द्यावे पाले भलतेच. सिद्धांत तसा नाही आहे. संतांनी ज्ञान दिलं. ज्ञान संतांनी कथिले. संतांनी कथन केलं ज्ञानाचं. कोणतं ज्ञान? शैक्षणिक ज्ञान पहिलं ज्ञान आहे. शिकवा. आणि त्या शिक्षणातून काय करा? सहकारिता. सामाजिक ज्ञानातून समानता, धार्मिक ज्ञानातून नैतिकता, आध्यात्मिक ज्ञानातून आत्मीयता तयार करा. आणि पारक ज्ञानातून स्थिर शांतता. हे जर प्राप्त होत नसेल तर शिकाल तुम्ही, पण ज्ञान नाही व्हाल बाजी, ज्ञान नाही होणार. आज आता आमची पोरं शिकत आहे. काही बी फार्म करत आहे, काही डी फार्म करत आहे, काही ITI करत आहे, पुष्कळ शिकत आहे. पण त्याच्यातून तुम्हाला ध्येय काय करायचं आहे, काय ध्येय गाठायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. शैक्षणिक ज्ञान जे आहे ते शैक्षणिक ज्ञान यासाठी आहे की मला जे शिकता आलं, मला जे शिकवलं गेलं, त्या शिक्षणांनी माझ्या घरामध्ये, समाजामध्ये माझ्या शिक्षणांचा उपयोग सहकार्य करण्यासाठी झाला पाहिजे. ही खुणगाठ नक्की बांधा. जर सहकार्य ज्ञान घेण्यासाठी शिक्षण नसेल तर त्या शिक्षणामध्ये चतुर्बुद्धी तयार होते. लक्षात. चतुर शिकारी ने रखा है जाल बिछाकर पग पग पर, फसमत उसमें, त्याच्यामध्ये फसू नका.
चतुर शिकाऱ्यांनं नाना प्रकारचं लिखाण केलं, कथन केलं, पण त्यांनी जाळं तयार केलं. त्या जाळ्यामध्ये आपण फसत आहोत आणि तिथं तन धन अर्पण करत आहोत. या जाळ्यामध्ये फसू नका. तर शैक्षणिक ज्ञान प्रत्येकाने घेतलं पाहिजे. सामाजिक ज्ञानही असलं पाहिजे. सामाजिक ज्ञानामध्ये समानता शिकवली आमच्या राष्ट्रसंतांनी. मी निराधार बोलून नाही राहिलो, राष्ट्रसंतांची उभी आहे. सहकार्याने शिक्षणा महत्त्वाची नाही. सामाजिक ज्ञान घेत असताना समानतेची समाज रचना, शांती देईल जीवजना आणि प्रगतीची नवी नवी प्रेरणा करील भुवना उन्नत. सामाजिक ज्ञान प्राप्त करा, शैक्षणिक ज्ञान प्राप्त करा, धार्मिक ज्ञान प्राप्त करा. कोण म्हणते तुमच्या धर्माचा तुम्ही स्वाभिमान ठेवू नये म्हणून? मंदिरामध्ये जा, मस्जिदीमध्ये जा, विहारामध्ये जा ना, पण तिथून काय आणायचं आहे? धार्मिकतेतून नैतिक मूल्याची जोपासना करायला. आज व्यभिचार, अत्याचार, बलात्कार होत आहे. प्रत्येक धर्मामध्ये खून खटले होत आहे. हे का धर्माचं नातं आहे का? लक्षात घ्या. धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे. 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 मनोनीच भावे उदगारिलो. मनोनीच भावे उदगारिलो. मनोनीच भावे उदगारिलो. मनोनीच भावे उदगारिलो. उदगारिलो. धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे. धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे. धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे. शैक्षणिक ज्ञान, सामाजिक ज्ञान आणि धार्मिक ज्ञान हे व्यवहारामध्ये आपण उतरवलं पाहिजे. काल परवाच मी बैठकीमध्ये बोललो एका ठिकाणी. कुठे जाते बाबा म्हणे आम्ही योग करतो. योग चांगला योग करणं. योगाचे 2 प्रकार आहे, हठयोग आणि एक राजयोग. हठयोग कशासाठी आहे? शरीराच्या स्वास्थ्यासाठी आहे. राजयोग कशासाठी आहे? मनाच्या शुद्धतेसाठी आहे. लक्षात घ्या. परंतु तो जो तुमचा हठयोग आहे, योग आहे, तो योग डायनिंग टेबलच्या अलग नसला पाहिजे ना. डायनिंग टेबलवर तुमचा योग असेल तर ठीक आहे. नाही, सकाळी योग करायला जाताना शिळे भजन भात खातात का जमल का? ते आरोग्य चांगलं राहील. 11 वाजता उठता आरोग्य चांगलं राहील. योग करा पण त्याला जोड डायनिंग टेबलची द्या. लक्षात घ्या. राजयोग करा पण त्याला जोड मनाचा जोड सत्संगतीची द्या. ह्या एक एक काही खुणा आपल्याला समजून घ्यावं लागेल. असा तो मुलगा आला, पत्नी आली. ती पत्नी म्हणाली हे सगळ्याचे मला कष्ट करावं लागते. मी फक्त तुमच्यासाठी आली या घरात. तुमच्या आईबापासाठी आली का? कोण म्हणताय? शिकलेला पोरगा म्हणताय मी तुमच्यासाठी आली. अगं पण म्हणे लहानपणी माझी आईवर मरण पावली. लहानपणापासून या बाबाजीनं मला शाळा शिकवलं, पुष्कळ कष्ट केले, त्यांचे उपकार माझ्यावर भरपूर आहे. आता यांना मी कसं अलग करू? कशी तरी थांबली काही दिवस. म्हातारा बिमार पडला, खोकला झाला, ठसे पडायला लागले. म्हणे इतके त्यांचे कपडे धुवा लागते, इतके भांडे धुवा लागते, हे काही मला जमत नाही म्हणे. आहे का तुमच्या घरात अशा अडचणी आहे का तुमच्या घरात? नसेल कदाचित, आहे. लक्षात घ्या. मला जमत नाही म्हणे. मग नाही म्हणे तुम्ही असं करा, रोजच्या जेवणासाठी मी ताट यांचं धुणार नाही, ग्लास धुणार नाही. मग का? बाजारामध्ये मिळते म्हणे मातीचे भांडे,
ते मातीची येरणी आणा म्हणे, मातीचं गाडगं आणा म्हणे, जेवलं का टाकून द्यायचं. आता दिवस पडला बाका तर गद्याला म्हणा लागते काका. अरे नवरा बायकोचं नातं मोठं विचित्र आहे राजो, खूप चांगलं आहे आणि विचित्र आहे. तुम्हाला माहीत आहे सगळं, मला काय माहीत नाही का, ते नातं मी जोडलंच नाही. लक्षात घ्या. मला आजच्या उदाहरणातून काय सांगायचं आहे, आपण शिक्षणातून, सामाजिकतेतून, धार्मिकतेतून, देवपूजेतून काही घेतलं पाहिजे ना. तर आता ऐकलं त्यानं रोज भांडे आणायला लागला, रोज भांडे आणायचे, त्याला जेवू द्यायचं, जेवण दिलं का ते भांडे फेकून द्यायचे, तुकडे व्हायचे. आता त्या आबाजीनं नातू होता, म्हणजे याला पोरगा होता, या बाईला किती 7-8 वर्षाचा पोरगा होता. काय भानगड आहे बेटा म्हणे, बाबाजी भांडे आणते मातीचे, आमच्या आप्पाला जेवण देते आणि भांडे फेकून देते, हे का होय का. आईला विचारत आहे का, अरे म्हणे कुठपण तुम्ही त्यांचे भांडे धुत बसू, हे म्हातारच्या खेड्याचं नाव ठशानं भरून नाही, लाड्यानं भरून नाही, जेवलं ते फेकून द्यायचं. आता तुम्ही सहज काम केलं, पण त्या मुलाच्या मनावर संस्कार तयार झाले, म्हणे असंच करायचं हो खरं. त्यानं काय केलं, जेवण दिलेले भांडे हे आई ती बाई फेकून देत होती, तर ते जमा करून ठेवणं सुरू केलं. त्या मुलानं एका कोपऱ्यामध्ये घरामध्ये जेवण झाले का भांडे आईनं फेकून द्यायचे आणि त्यानं घरात येऊन त्या कोपऱ्यात ठेवत जायचे. 2-3 दिवस चालले गेले. 4थ्या दिवशी हिच्या लक्षात आले, तू काय करून राहिला. आई वडील होते समोर. काहून म्हणे, अरे हे सितारे भांडे तू घरात काय आणत आहे. आई म्हणे, तुम्ही वडिलाची सेवा करताय, मला सेवा करायला लागेल तशी म्हणे. तू ज्यावेळेस म्हातारी होशील त्यावेळेस मला तुझ्यासाठी भांडे आणायला लागेल का नाही मातीचे. चांगले भांड्यात द्यायला जमत नाही म्हातारे लोक आले. तर आज तू समजा म्हातारी झाली आणि बाबा म्हातारे झाले, तिथे माझ्यावर सेवा करायची पाळी येईल का नाही म्हणे. तर असे भांडे पुन्हा घेण्यापेक्षा हेच ठेवतो, तसेच त्या सिताऱ्यातच तुला देत जातो, जेवत जा. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, आपली जी सेवा आहे, ती सेवा आणि ज्ञान कुणीकडे वळण घेत आहे याचा आपण शोधच घेत नाही. आपल्याला गंमत वाटतंय, मजाक. म्हणजे आज मी बोलत आहो, आज मी जीवन जगत आहो, हे जीवन जगण्याचे जे संस्कार आहेत ते तुमची भविष्यकालीन व्यवस्था तयार करताय. लक्षात घ्या. आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून मानसा का भुललासी असा, मानसा का भुललासी असा, मानसा का भुललासी असा. निष्क्रियतेचे जीवन जगुनी, निष्क्रियतेचे जीवन जगुनी, तुझ्यावरी भरवसा. मानसा का भुललासी असा, मानसा का भुललासी असा, मानसा का भुललासी असा. तन मन धन वेचुनी काया, तन मन धन वेचुनी काया, तन मन धन वेचुनी काया. जन्म भरी झिजविसी, झिजविसी जन्म भरी झिजविसी, झिजवसी जन्म भरी झिजविसी. मिथ्या सुखाची आस धरुनी, मिथ्या सुखाची आस धरुनी, माझे माझे मनसी, मनसी माझे माझे मनसी. पाहुण्या परी निघून जासी, पाहुण्या परी निघून जासी. नेसी काय अनतसा, नेसी काय अनतसा, मानसा का भुललासी असा, मानसा का भुललासी असा, मानसा का भुललासी असा.
तन मन धन वेचुनी काया जन्मभरी झिजविसी मिथ्या सुखाची आस धरुनी माझे माझे मनसी पाहुण्या परी निघून जासी 4 दिवस राहाल 30 वर्ष 40 वर्ष जा लागणार आहे पाहुण्या परी निघून जासी नेसी काय अन कसा मानवा का भुललासी असा काय नेणार आहोत आपण सोबत काय करणार आहोत आपण अरे केलेले उपकार आपण विसरणार आहोत कोणत्याच दैवी गोष्टी कोणत्याच आपल्या जीवनात नाही काय घेणार आहोत म्हणून शैक्षणिक ज्ञान सामाजिक ज्ञान धार्मिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान आणि परक ज्ञान हे ज्ञान जीवन घडवण्यासाठी आहे 10:30 वाजत आले वेळ बराच झाला कीर्तन बंद करायचं का लक्षात घ्या कमीच घेऊ कारण जास्त वेळ काही घेणं बरोबर होणार नाही माझ्या नाकावाटावरून तुमच्या नाकावाटावर येईल नाही का म्हणण्याचा मतितार्थ आजच्या कीर्तनाचा मतितार्थ काय आहे माझा ज्ञान संतांनी कथिले परितो पाहिजे पाहिले ज्ञान संतांनी कथिले संतांनी ज्ञानाचंच कथन केलं आहे लक्षात घ्या संती कथिले ज्ञान तारतम्य सदा ठेवून परिते विपर्यास्त झाले मानसा मानसात खंड पाडिले सगळ्या ग्रंथांनी अपना सब ग्रंथों में कहते हैं गीता हो या सब ग्रंथों में कहते हैं गीता हो या रामायण शुभ कर्मों से धीरे धीरे नर बनता है नारायण ग्रंथांचा काय अभिप्राय आहे ग्रंथवाचकांना देवी देवतेचं पूजन करताना काय उद्देश आहे त्यांचा नाही धीरे धीरे नर बनता है नारायण हा उद्देश आहे तो उद्देश आपण संतांच्या ज्ञानाच्या कथनातून आपण घेतलं पाहिजे ज्ञान संतांनी कथिले परिते पाहिजे पाहिले सद्ग्रंथांचा जो पाठक तयाशी कळे हे सकळीक सद्ग्रंथांचे जे पाठक आहेत त्यांना कळते परंतु दृष्टी आंधळी झाली जाई शोधून पाहिला तयाशीच अर्थ सापडला मी भागवतवाल्याला एक दिवस विचारलं बाबाजी म्हणलं भागवतामध्ये स्कंद किती आहे लागलं डोकं खाजवायला नाही ग्रामगीतेमध्ये ओव्या किती आहे किती अध्याय पत्ता नाही तुकडोजी महाराज की जय चालू आहे ग्रंथच पाहत नाही मित्र विचार केला पाहिजे आपण म्हणून सद्ग्रंथ वाचा त्या सद्ग्रंथातून सद्ग्रंथ वाचन सत्संग चिंतन सत्संगामध्ये वाचन करा सत्संगामध्ये चिंतन करा कुठे ध्यान देऊ नका आणि त्या याच्यातून समजून घ्या विषय की देव म्हणजे काय भक्ती कुणाची करावी शंका गुरुशी पुसावी शैव्य सेवकांच्या भावी संत सज्जन जे आहे त्यांच्याकडून समजून घ्या की आपण कोणाची पूजा केली पाहिजे आपला सेव्य कोण आणि सेवक कोण जोपर्यंत सेवक होता येत नाही तिथपर्यंत सेव्य होता येत नाही सेव्य आपले देव आहे देवी देवता आहे राष्ट्रसंत आहे सेवक आपण आहोत सेवकाची इच्छा काय असते महाराजांनी ओवी दिली आहे मगाशी प्रश्न केला आम्हाला एका उपासकांनी बाबाजी म्हणे संतांनी सेवा शिकवली आम्ही तर सेवाच करतो फळ काहीच येत नाही तुम्ही सेवा काय न करता सेवेचं माध्यम काय आहे सेवेचं माध्यम पैसा आहे का सेवेचं माध्यम सत्ता आहे का सेवेचं माध्यम शिक्षण आहेत का नाही 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 लक्षात प्रयत्न करी नाना परी दुर्गुण काढावया बाहेरी आणि तारतम्य ठेवणी अंतरी ह्याची असे सेवा कार्य सेवा कशाला म्हणावं पैसा अडक्याच्या मदतीने सेवा होत नाही मित्र हो ती भौतिक धारणा झाली वैचारिक धारणा अशी आहे पैसा महत्त्वाचा नाही आहे वैचारिक धारणा महत्त्वाची आहे विचार महत्त्वाचे आहे